बघा, एकनाथ शिंदेचा संताप होऊ शकतो, देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत, पण आतून त्यांचं पोटात ढवळाढवळ सुरू होऊ शकते. नाही, पण त्यांनी तर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आहे. भाजपचा आनंद हा किती खोटा असतोय आम्हाला माहिती आहे. ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांचं जरी असलं तरी त्यांच्या मी ओळखतो सगळ्यांना ओळखतो. आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन, हे आम्हालाही माहिती आहे. ते आम्हाला माहिती आहे ना. त्याच्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे हे फक्त याच्यामध्ये तिसरा कोणी नाही, हे फक्त उद्धव साहेब आणि राजसाहेबच घेऊ शकतात. हे दोनच नेते, दोन भाऊ घेऊ शकतात. त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही. कोणी मत व्यक्त करण्याची काही गरज नाही, कोणी याच्यामध्ये मत व्यक्त करण्याची. राज ठाकरेंना खड्यासारखं बाजूला केलं शिवसेनेत असताना कुठेतरी असं कोण म्हणतंय? असं कोण म्हणताय? काय संबंध आहे त्या शिंदे गटाचा आणि त्या मस्क्याचा? काय संबंध काय आहे? हा, मस्का लावत बस म्हणा होत दुसऱ्यांच्या त्या अमित शहाच्या. तुमचं आयुष्य आता जे आहे ते ह्या सगळे जे आहेत ना, हे कोण भाजपवाले, त्यांच्या पार्श्वभागाला मस्का लावण्यात तुमचं आयुष्य जाणार आहे. तुम्ही करा. तुम्ही आता माननीय राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या भांडण कशाला पडताय? तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा, त्यांना विचारा, अमित शहाना विचारा. एकनाथ शिंदेही या प्रश्नावर थोडेसे रागावलेले. का रागावले? त्यांनाही नको आहे की कामाचं बोला. मग कामाचंच करतोय ना आम्ही. तुम्ही तुमच्या कामाचं बघा. ते आता दरे गावात आहे, तिथून ते कदाचित त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटायला दिल्लीत जातील. हा, तर ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू.